Hello dear students, welcome to PharmaLearn. In today's video, we will discuss about the origin of pharmacy. खूप वर्षापूर्वी जेव्हा ह्यूमन्स पृथ्वीवरती आले तेव्हा त्यांना डिसीज म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हतं. त्यांना पेन, फीवर किंवा कुठल्याही पद्धतीची इंजुरी झाली तर त्यावेळी त्यांनी निसर्गाकडे पर्याय शोधायचा प्रयत्न केला. कुठलाही प्राणी जखमी झाल्यास कुठली पाने फळे खातो किंवा कुठल्या रूट्समुळे कुठला डिसीज कमी होतो किंवा कुठलं पेन कमी होतं हे त्यांना ऑब्झर्वेशन थ्रू कळायला लागलं व त्या काळातच फार्मसीचा जन्म झाला. नेचर इज द फर्स्ट हिलर. त्यानंतर सुरू होतो तो वैदिक एज. ऋग्वेद, अथर्ववेदात बऱ्याचशा हिलिंग हर्ब्स बद्दल माहिती मिळते. त्या काळात तुलसी, नीम, टर्मरिक, अश्वगंधा, आवळा यासारख्या प्लांट्सचा उपयोग औषध म्हणून व्हायला लागला व त्या काळातूनच वैदिक इराचा स्टार्ट झाला. त्यानंतर येतो आयुर्वेदा. जसा जसा टाइम शिफ्ट होत गेला तसा तसा लोकांमध्ये नॉलेज आणि क्युरिओसिटी वाढत गेली व त्या काळातच महर्षी चरक यांनी चरक संहितामधून मेडिसिन्सचे फॉर्म्युले दिले. त्या काळात दिलेल्या मेडिसिन्सच्या फॉर्म्युल्यावर आजही अभ्यास केला जातो व आजही इन्व्हेन्शन्स होतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ह्युमन बॉडीमध्ये त्रिदोषा असतात, वाता, पित्ता, कफा, आणि या त्रिदोषामध्ये जेव्हा इम्बॅलेन्सिंग होतं किंवा असंतुलन होतं तेव्हा ह्युमन बॉडी कुठला तरी डिसीज फेस करते आणि जेव्हा केव्हा ह्या त्रिदोषांमध्ये बॅलन्स येईल किंवा हे बॅलन्स्ड फॉर्ममध्ये राहतील त्यावेळी ह्युमन बॉडी ही हेल्दी बॉडी किंवा डिसीजलेस बॉडी कन्सिडर होईल असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतरच चरकांच्या नंतरच सुश्रुतांनी सर्जरीचं इन्व्हेन्शन केलं व सर्जरीमुळे होणारा पेनही त्यांनी मेडिसिन्स देऊन कमी केला. त्या काळातच फार्मसीची खरी बीज रुजली. त्यानंतर सुरू होतो तो इरा ऑफ रसशास्त्र, द मॅजिक ऑफ मेटल्स. मिडायवल पिरियड्समध्ये म्हणजेच मध्यकालीन युगामध्ये रसशास्त्राला सुरुवात झाली. त्या काळात मर्क्युरी, गोल्ड, सिल्वर, कॉपर यांचा उपयोग करून औषधं बनायला सुरुवात झाली. मेटॅलिक ॲशेस म्हणजेच भस्म औषधे सुद्धा बनायला सुरू झाली. त्यानंतर फ्रॉम अल्कायमी टू मॉडर्न फार्मसी, जसं जसं इंडियामध्ये आयुर्वेदा वाढत गेलं तसं तसं ग्रीक, इजिप्त, चीनमध्येही मेडिसिन्सचं नॉलेज रुजत गेलं. ग्रीक फार्मासिस्ट हिपोक्रेट्सला फादर ऑफ मेडिसिन म्हणून ओळखले जाऊ लागले.